मुंबईमध्ये आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा होतोय। ठाकरे बंधूंच्या युतीनंतरचा हा पहिला मेळावा आहे। शिवाजी पार्कवर पक्षाची पुढली भूमिका ठरणार आहे। मनसैनिकांना राज ठाकरे काय कानमंत्र देणार, राजमंत्र देणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। मुंबईतील शिवाजी पार्कवर दरवर्षीप्रमाणे मनसेचा गुढीपाडवा मेळावा आज पार पडणार आहे। या मेळाव्यासाठी मनसेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं मुंबईमध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली आहे। दरम्यान सकाळी राज ठाकरे शिवतीर्थ या निवासस्थानी नव्या संकल्पाची गुढी उभारली आणि त्यानंतर आता संध्याकाळी शिवाजी पार्कवर मनसैनिकांना काय कानमंत्र देणार याकडे लक्ष असणार आहे। महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीनंतर हा पहिलाच गुढीपाडवा मेळावा असल्याने या युतीवर राज ठाकरे काय भाष्य करणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। संध्याकाळी 6 वाजता मेळाव्याला सुरुवात होणार आहे। राज ठाकरे आगे। आणि याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी जाऊयात। आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक शिवाजी पार्कवरून आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। मनश्री, आपण बघतोय 4:30 वाजलेत, अवघ्या दीड 2 तासांमध्ये मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याला सुरुवात होणार आहे। राज्यभरातून मनसैनिक त्या ठिकाणी जमायला सुरुवात झाली आहे। काय सांगशील या सगळ्याबद्दल? सध्या मी ज्या ठिकाणी उभी आहे, अर्थातच मनसेचा गुढीपाडवा मेळावा ज्या ठिकाणी होतोय त्याच ठिकाणी मी आहे। मंच अर्थातच व्यासपीठ सज्ज झालेला आहेच, मात्र त्यासोबतच गुढीपाडवा मेळाव्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने मनसैनिक येतात, कार्यकर्ते येतात, सामान्य जनता सुद्धा येते आणि त्याकरताच शिवतीर्थावरची ही सगळी व्यवस्था आपण बघतो आहोत। गुढीपाडवा मेळावा यंदाच्या वर्षीचा हा अर्थातच खास आहे, कारण मनसेचा स्थापना दिवसाची तारीख आणि आजची तारीख ही एकच आलेली आहे। त्याच्यामुळे गुढीपाडवा मेळावा हा अनेक अर्थांनी खरं तर खास म्हटला पाहिजे। तारखेचं तर कारण आहेच, मात्र त्यासोबतच ठाकरे बंधूंच्या युतीनंतरचा हा गुढीपाडवा मेळावा आहे। ठाकरे बंधूंच्या युतीचे परिणाम कशा पद्धतीने होत आहेत ते आपण सध्या बघतो। महापालिका निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि महापालिका निवडणुका झाल्यानंतर गुढीपाडवा मेळाव्यातून आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेमक्या कशा पद्धतीने आपल्या कार्यकर्त्यांना सूचना देत आहेत, काय मार्गदर्शन करतायत याकडे लक्ष असणारच आहे। सध्या राज्याच्या राजकारणामध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत। खरात प्रकरण हे अर्थातच तापलेलं आहे, त्यामुळे या प्रकरणावरती राज ठाकरे काही बोलतायत का, काही खरमरीत टीका करतायत का याकडे तर लक्ष आहेच। मात्र त्यासोबतच अधिवेशनाचा शेवटचा टप्पा आता सुरू झालेला आहे, त्यामुळे विद्यमान सरकारविषयी सुद्धा राज ठाकरे काय मत मांडतायत, महापालिका निवडणुका झाल्यानंतर ठाकरे बंधूंच्या युतीचं भविष्य काय असणार, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा राजकीय मंचावरती आपल्याला एकत्र दिसणार का, या अनेक प्रश्नांची उत्तरं खरं तर मनात आहेत आणि त्याच प्रश्नांची उत्तरं कदाचित या गुढीपाडवा मेळाव्यातून आपल्याला मिळू शकतील। जर मंचावर आपण बघितलं तर पलीकडे अर्थातच शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, सावित्रीबाई फुले आणि अर्थातच प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमा आपल्याला बघायला मिळत आहेत। यांच्या प्रतिमांना अभिवादन करून त्यानंतर राज ठाकरे या ठिकाणी येतील आणि गुढीपाडवा मेळाव्यानिमित्त संबोधन करतील। याच स्टेजवरून, याच व्यासपीठावरून अनेक वेळा राज ठाकरे यांची भाषणं महाराष्ट्रानं ऐकलेली आहेत। मात्र हा गुढीपाडवा मेळावा हा मनसेसाठी खास आहे। अर्थातच सदस्य नोंदणी पुन्हा एकदा नव्यानं सुरू केलेली आहे आणि आज या राजकीय मंचावरून राज ठाकरे आपल्या पक्षाची पुढची दिशा कशी स्पष्ट करतायत बघूया। अगदी धन्यवाद मनश्री दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।